मंडळी, मोनिका पाटील ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज करणला मोमोज खाऊ वाटत होते, त्यामुळे मी मोमोज बनवायला लागले. आणि त्यासाठी म्हटलं आता एक बनवायच लागले तर एक छोटा ब्लॉग पण होऊन जाईल आणि करूया आणि तुम्हाला पण दाखवूया. आमच्या घरात जास्त काय कोणाला माहित नाही की मोमोज म्हणजे काय. आणि साध्या आणि सरळ शब्दात सांगितलं मी त्यांना की मोमोज म्हणजे दुसऱ्या प्रकारे मोदकच. जसं की आपण मोदकाला नारळाचं सारण घालतोय तसं याला आपण व्हेजिटेबल मोमोज करणार आहे मी, व्हेज मोमोज. तर ह्याला आपण भाज्यांचं सारण घालणार आहे. तर आता तुम्हाला मी दाखवतो कसं करणार आहे ते. मला मोमोज खाऊ वाटलं, माझ्या आईला आमच्या आईला खाऊ. तर मोमोज मागायला लागल्या. इथं गावात तर आमच्या विकत भेटतच नाही आणि विकत हे करण्यापेक्षा घरात केलेले भरपूर होतात. सगळेजण टेस्ट पण करतील, त्यामुळे मी घरातच करायला घ्यायला लागलोय. मोमोजसाठी लागणारी लाल चटणी सुद्धा मी घरातच करणार आहे. त्यासाठी मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत, 1-2 वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत लाल, आणि त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 3-4 आल्याचे तुकडे घातले आहेत छोटे छोटे. आणि त्यामध्ये पाणी घालून मी हे शिजवायला ठेवले गॅसवर. त्यानंतर मी गाजर आणि कोबीज किसून घेत होते. साधारण मी एक अर्धा कोबीज घेतला होता आणि एक गाजर घेतलं होतं आणि ते किसत होते. तर ह्याला मध्ये मध्ये करायचं होतं करण्याला की मलाच किसायचंय करत तो किसायला आला. तुम्ही बघू शकता. घेतला आणि नंतर थोड्या वेळानं परत मला दिला, मला काय आई हे जमना, हे तूच कर. त्यानंतर मग आम्ही इकडे तोपर्यंत टोमॅटो शिजल्यात का बघितलं. टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजल्यात आणि मिरच्या देखील शिजल्यात आणि ते बघून घेतलं आणि गॅस बंद केला. गॅस बंद करून ते थोड्या वेळासाठी थंड होण्यासाठी ठेवलं. त्यानंतर मी मैदा घेतला, 2 वाटे मैदा घेतला. त्यामध्ये मीठ घातलं, थोडंसं तेल घातलं आणि मळण्यासाठी घेतलं आणि छान प्रकारे असं मळून घेतलं. लय घट्ट पण नाही, लय मऊ पण नाही, मिडियम असा मैदा मी मळून घेतला. आणि त्यानंतर त्याचा चांगला डो केला आणि वरून त्याला थोडंसं तेल लावलं आणि एक 15 मिनिटासाठी मी बाजूला ठेवून दिलं. त्याला कढई ठेवली आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घातले मी कढई तापल्यानंतर. आणि मग त्या पहिल्यांदा मी आलं लसणाची पेस्ट घातली. आलं लसणाची पेस्ट घालून ते चांगलं भाजून घ्यायचं आणि त्याचा अगदी कच्चा वास जाईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि लालसरपणा आल्यानंतर त्यामध्ये आपण गाजर घालणार आहे. किसलेलं गाजर आपण त्यामध्ये घालायचं आणि गाजर घातल्यानंतर लगेचच आपण कोबीज घालणार आहे. आणि मी काही हे पिळून वगैरे घेतलेलं नाहीये. चांगलं तेलात भाजून घेतल्यानंतर त्याच्यात जे पाणी असते ते आटलं जाते. आणि गाजर घातल्यानंतर मी कोबीज घातला आणि कोबीज घातल्यानंतर एक ओली मिरची घेतली होती मी. तसं आपल्याला लागते तसं आपण 2-3 मिरच्या घालू शकतो, पण कर्ण खाणार होता आणि दाताखाली मिरची आली तर तिखट लागलं, लेस दंगा करतोय, त्यामुळे मी एकच मिरची घेतली आणि ती पण मी वरून घातली होती, तेलात भाजली नव्हती. तेलात भाजल्यामुळं तिखट जास्त उतरते त्यामुळं. आणि हे सगळं मिक्स करून एकसारखं हलवून घेतलं आणि हे सगळं हलवून घेतल्यानंतर मी त्यात 1 टीस्पून त्यामध्ये मी सोया सॉस घातला आणि सोया सॉस सगळीकडे घातल्यानंतर मी त्याला चांगलं मिक्स करून घेतलं. आणि मिक्स करून घेतल्यानंतर एक अर्धा टीस्पून मी त्यामध्ये मिरेपूड घातली आणि मिरेपूड घातल्यानंतर सुद्धा मी चांगलं ते मिक्स करून घेतलं मिश्रण. आणि मी त्यामध्ये सोया सॉस घातलेला आहे. सोया सॉस चवीला थोडासा खारट असतो, त्यामुळे मीठ घालताना बेतानाच घालायचं आणि अगदी थोडंसं मीठ मी त्यामध्ये मिश्रणात घातलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मिश्रण किती छान प्रकारे भाजलं गेलेलं आहे. त्यानंतर मी चटणी करायला घेतली आणि चटणीसाठी मी सगळं टोमॅटो, मिरच्या, आले आणि आपलं लसूण एका प्लेटमध्ये काढून घेतलं. त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात घेतलं. ते सगळं भांड्यात काढून घेतल्यानंतर मी त्यामध्ये एक अर्धा टीस्पून आपली काळी मिरी पावडर घातली आणि चवीपुरतं मीठ घातलं. त्यानंतर चवीपुरती साखर घातली आणि हे सगळं मी मिक्सरला एक वेळा देऊन घेणार आहे. आणि मोमोज सोबत जी आपण लाल चटणी खातो ती आता तयार झालेली आहे. ते एका मी कुंड्यात काढून घेत आहे, वाटीत काढून घेतलंय. आणि तुम्ही बघू शकता लाल असा कलर आलेला आहे त्याला. मी त्यामध्ये खायचा कलर वापरलेला नाहीये आणि आपण कलरसाठी बेडगी मिरची सुद्धा वापरू शकतो. आणि त्यानंतर जो
मैदा मी मळून घेतला होता तो चांगला भिजला होता. त्यानंतर मी त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि कर्ण एक काय सुधरू देत नव्हता, त्याला भूक लागली होती आणि त्यामुळं मला काहीच सुचत नव्हतं. मी पटापटा एक छोटे छोटे गोळे करून घेतले, 15 गोळे झाले होते आणि त्यानंतर मी ते लाटले आणि एक मीडियम साईज आपल्याला पान लाटून घ्यायचं आहे आणि लय जाड पण नाही पातळ पण नाही, कारण लय मधी पातळ झालं तर ते आपलं सारण फुटून बाहेर येण्याची शक्यता आहे आणि लय जाड लाटलं तर ती कणिक लवकर शिजली जात नाही, त्यामुळे ते कच्चं कच्चं लागते खाताना. त्यामुळे मिडियमच आपल्याला पान लाटून घ्यायचं आहे आणि सारण असं आपल्याला हुबच भरायचं आहे त्यामध्ये आणि एका साईडनंच आपल्याला पाऱ्या करायच्या आहेत. एका साईडनं अशी घड्या घालून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडनं आपलं ते ह्या घड्या घातलेल्या साईडला चिटकवायचं. 4-5 प्रकारे आपण ह्याला शेप देऊ शकतो, पण कर्ण एवढी गडबड करत होता की मला काही सुचतच नव्हतं, बाळ पण रडत होतं. त्यामुळे 2 स्टेपमध्ये मी हे मोमोज तयार करून घेतले आणि घट्ट असं त्याला चांगलं दाबून घ्यायचं आणि तोंड मिटवून घ्यायची, का तर आपलं सारण बाहेर येऊ नये म्हणून. आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय हा मोमोज. अशा प्रकारे दुसरी पानं मी लाटून घेतली आणि त्यामध्ये सारण भरून घेतलं आणि वेगवेगळ्या शेपचे म्हणजे 2 शेपचे केले होते मी आणि जास्त काही मला करता नाही आलं, जेवढं होईल तेवढं मी केलं. आणि तुम्ही बघू शकता इकडे कर्ण साईडला बसला होता, त्याचं चाललं होतं तो मला लाटून का देत नाहीयेस, मी लाटणार आहे, मी त्यामध्ये भरणार आहे. किसताना सुद्धा कोबीज किसताना सुद्धा त्याचं हेच चाललं होतं, मला कोबीज किसायचं आहे, गाजर किसायचं आहे. त्यानंतर चटणी करताना सुद्धा मी करणार आहे, मला चटणी करायची आहे. आणि आता रडत होता, ऐकतच नव्हता, तर मला म्हटलं मी असा हात लावणार आणि मी सारण भरणार आणि तू पाऱ्या लाटायच्या. बरं म्हटलं ठीक आहे. मग असे 2-3 स्टेपमध्ये मी मोमोज करून घेतले आणि त्याला लय मजा वाटत होती की म्हणजे तो इकडे पुण्या मुंबईला आल्यानंतर खाल्लेला, त्यामुळे त्याला पाहिजे झालं. नॉनव्हेज मोमोजला काही एवढा वेळ लागत नाही, ते पटकन बनवून होतात आणि व्हेज मोमोज बनवण्यासाठी थोडा वेळ लागतो. सारण म्हणायचं बघा घातले आणि थोडं घाल, थांबा आणि थोडं घालाने मी थोडं एवढं बास आहे आणि माझ्या आईकडे लाटाया मोमोज हे मोमोज खाल्ली आहे दाखवायचं आणि हे टाकलं आणि गोळा बनवले त्या मोमोजच्या खाली खाली दाखवते खूप आणि बघा माझ्या आई दाखवते तुम्हाला मोमोज हे बघा खाली वेगवेगळ्या खर्च करायला लागले आम्ही. कर्णच्या इकडे गप्पा चालल्या होत्या, तोपर्यंत आम्ही इकडं मोमोज उकडून घेण्यासाठी पाणी उकडत ठेवलं होतं. इथं गावी आमच्या घरात मोमोज किंवा मोदक स्टीमर नाही आहे, त्यामुळे मी असं पातेलं ठेवलं होतं, कारण घरी असंच पातेलं ठेवून मोदक उकडून घेतात. आणि त्यामध्ये मी मोमोज घातले आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की थोडे थोडे करून मोमोज मी उकडून घेतल्यानंतर आपल्याला ते उकडलेत हे कसं समजायचं, ज्यावेळेस आपण ताट उघडून बघू त्यावेळेस त्या मोमोजला आपण हात लावून बघायचा, ते आपल्या हाताला चिटकत नाहीत. किंवा अशा प्रकारे आपले स्टीम मोमोज तयार झालेले आहेत. असंच आपण स्टीम न करता फ्राईड मोमोज ही करू शकतो. अशा प्रकारे आपले मोमोज तयार झालेले आहेत. टोमॅटोची चटणी आणि मायोनीज बरोबर मी कर्णला ते खायला दिले. आणि तसेच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला येतील.